देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार, सूत्रांची माहिती. शिंदेंची समजूत काढण्याचे भाजपचे प्रयत्न. पोलीस मुख्यालयात फडणवीस आणि शिंदेंमधला अबोला कॅमेऱ्यात कैद. नजरानजर टाळल्यानं चर्चांना उधाण, तर राजभवनातील सूचक दृश्यांचीही चर्चा. काँग्रेस मतपत्रिकांद्वारे मतदानासाठी भारत जोडो सारखं महाअभियान उभारणार, राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची माहिती. काँग्रेसच्या विजयी उमेदवारांची आज मुंबईमध्ये बैठक. महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसह इतर नेते उपस्थित राहणार. ठाकरे आणि पवार गट ईव्हीएम संबंधीच्या तक्रारींवर गंभीर. पवार गट वकिलांची टीम स्थापन करून कायदेशीर लढा देणार, तर ठाकरे गट निवडणूक आंदोलन छेडणार. पुन्हा मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार. ईव्हीएमला विरोध करणारी याचिका फेटाळली. हरलात की छेडछाड दिसते असा याचिकाकर्त्यांना टोला. एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. रखडलेला बोनस तात्काळ देण्याचे काळजीवाहू मुख्यमंत्र्यांचे परिवहन विभागाला आदेश. आपल्या पॅन कार्डमध्ये लवकरच बदल. केंद्र सरकारकडून पॅन 2.0 योजनेला मंजुरी. मोफत पॅन कार्डसाठी केंद्राकडून 1435 कोटींची तरतूद. पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर आजपासून एसी लोकलच्या 13 नव्या फेऱ्या. सोमवार ते शुक्रवार उपनगरीय मार्गावर 109, शनिवारी आणि रविवारी 65 फेऱ्या. राज्यभरात थंडीचा कडाका वाढला. मुंबईमध्ये 16.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, तर येत्या काही दिवसात थंडी आणखी वाढण्याची शक्यता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.